गुड मॉर्निंग. तर ना आज मी मंदिरामध्ये जाऊन पास काढून दर्शन कसं घ्यायचं हे मी दाखवणार आहे पुढे. आता ना आपण कुठल्याही देवतेला जावो तर ना तेव्हा जाताना आपली भलेही देवपूजा हो किंवा न हो, परंतु आपल्या देवघरातला दिवा चालू ठेवावा नेहमी. तर मी तर थोडंसं ओटीचं सामान वगैरे घेतलं होतं. आता निघाले. पाहू शकता तुम्ही किती अंधार आहे. आणखीन 3 वाजता उठून 4पर्यंत आवरलं आणि बरोबर 4 वाजता घराच्या बाहेर पडलो. इथं समोर माझी मैत्रीण माझी वाट बघत होती. पाहू शकता तुम्ही कोणी सुद्धा नव्हतं. अक्षरशः जाताना भीती वाटत होती, परंतु दोघी सोबत असल्यामुळे काही वाटलं नाही. थोडंसं लाईटी वगैरे अशा चालूच असतात रात्रभर. चार 4:15 झालेत ना. हे काळभैरव भैरवनाथांचं मंदिर आहे. हे देवीचे रक्षक असतात. थोडंसं पुढे गेल्यानंतर हे श्रीमंत राजयोगी पावणारा गणपती, तुळजापूरचा राजा असं म्हटलं जातं गणपतीला. तर गणपतीचं अगोदर दर्शन घेतलं. थोडंसं इथं पुढे आल्यानंतर पाहू शकता तुम्ही आणखीन दुकानं वगैरे आहेत ना, छोटेसे हे गाळे आणखीन उघडायचे होते. तर एक दोघं उठून असं झाडून वगैरे काढत होते, परंतु सगळं बंदच होतं. दुकान वगैरे काहीच उघडलेलं नव्हतं. 4 वाजले होते. बहुधा 5-5:30च्या पुढून सगळे दुकान वगैरे उघडत असावे. तर तुम्ही पाहू शकता लाइटिंग वगैरे दिसत आहे. फायनली मंदिर आलं. माझ्या घरापासून मंदिर एक 5 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. पायी जरी गेलं तर लगेच पोचतो, एक 5 ते 10 मिनिटांमध्येच. तर बघा हे किती मस्त दिसत आहे. किती भारी वाटेल ना. तर आता आपल्या डाव्या बाजूला आणि मंदिराच्या उजव्या बाजूला हे पास काढायचं हे जे असतं ना ते सेंटर आहे. तर तिथे जाऊन तुम्ही 200 रुपयाचा पास काढून घेऊ शकता. आणि हे पैसे काय कोणाच्या खिशामध्ये वगैरे नाही जात, हे मंदिराच्या ट्रस्टमध्ये जातात आणि ते ट्रस्ट ना म्हणजे मंदिराचंच रिन्यूसाठी त्या पैशांचा उपयोग केला जातो. तर आपल्या आधार कार्डवर कसा फोटो असतो ना तसाच आपला इथं फोटो त्यांनी काढतात.
आता इथं आम्ही थोडंसं पायऱ्या उतरून खाली निघालो होतो. ही देवी अष्टभुजा म्हणजे 8 हात असलेली स्वरूपात आहे. तिला शक्तीची देवी मानले जाते. महाराष्ट्रातील लोकांची खूप श्रद्धा आहे. असे मानले जाते की देवीने शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिली होती. हे मंदिर सुमारे 12व्या शतकात बांधले गेले होते. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे. येथे दरवर्षी लाखो भाविकांची दर्शनासाठी लाईन गर्दी होत असते आणि विशेषतः नवरात्रामध्ये तर खूप मोठी यात्रा असते. आणि हे मंदिर ना दगडी बांधकामात असून प्राचीन आणि सुंदर आहे. इथं सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा गणपती आहे. इथं दर्शन घेऊन थोडंसं पुढे गेलो. तर इथे समोर गेल्यानंतर थोडंसं पायऱ्या उतरून होम दिसतं. सकाळ सकाळी इतकं प्रसन्न वाटत होतं ना, अक्षरशः एकदम थंडगार असं वाटत होतं. इतकं फ्रेश वाटलं ना मला तर. आणि हे हे होम आहे जे की दसऱ्यामध्ये ना इथं बकरं बलिदान केलं जातं. आणि ह्याच होमाच्या खाली एक मूर्ती आहे जी की रक्तभैरव असं तिचं नाव आहे. तर तुम्ही आधी होमाचं दर्शन घेऊन, हे रक्तभैरव आहे ना त्यांचं दर्शन घेऊनच मग देवीच्या दर्शनाला पुढे जा, नाहीतर तुमचं दर्शन अर्धवट मानलं जातं. तर आम्ही इथं होमाचं दर्शन घेतलो. इथं एक मोठं असं झाड आहे, प्रशस्त एकदम मोठं झाड आहे इथं. तर आता इथे धर्मदर्शन आणि मुखदर्शन जे ते बोर्ड लावले ना, तिथं न जाता इथं समोरच जायचं. तर इथे समोर सुद्धा खूप सारे मंदिर आहेत. खंडोबाचं वगैरे खूप सारे मंदिर आहे. दत्तांचं आहे, लक्ष्मीनारायण मंदिर आहे, परत श्री दत्तात्रेयांचं पण मंदिर आहे. तिथून सरळ जायचं. आता इथे एक सिक्युरिटी गार्ड दिसत आहेत ना, तर त्यांच्याकडे जाऊन ते आपलं पास द्यायचं. हे चरणतीर्थाची लाईन आहे किंवा अभिषेक लाईन असं म्हणतात. ही वरती आपण जाणार आहोत तिथं. तर त्याने आपल्या पासला थोडंसं टिक करतात आणि पुढे जातात. तर ही अभिषेक लाईन असं या लाईनला असं म्हणतात. तर आज थोडी काही म्हणजे अशी गर्दी नव्हती इथं, म्हणजे पाहू शकता तुम्ही. आम्ही लवकर आल्यानं बहुतेक आम्हाला गर्दी नाही दिसली, परंतु एनी टाईम गर्दी असतेच. तर इथं आपलं पास हे ठेवून घेतात. आणि हे पहा, हे समोर देवीचं स्नानगृह आहे, जे की आता दानपेटी झाली आहे. तर इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर आता देवीचा गाभारा आहे, मेन गाभारा. तर इथं काही आम्हाला मोबाईलला थोडंसं अलाउड नाही केलं, म्हणून तिथं जाऊन आम्ही मनसोक्त मन भरून दर्शन घेतलं निवांत. मध्ये एक 10 ते 15-20 मिनिट खूप वेळ थांबलो होतो तिथं समोर. आम्ही पास काढून गेलो होतो, त्याच्यामुळे इथं खूप वेळ थांबण्यात आलं. समोर होतो आणि बाकीच्या लोकांची गर्दी पाठीमागत होती. तर देवीचं दर्शन झालं, तर भवानी शंकरचं दर्शन घेतलं. परत हा तोच पलंग आहे जी देवी नवरात्रामध्ये झोपत असते, चांदीचा पलंग आहे तो. तर इथं पण थोडंसं पाया पडलो आणि दर्शन करून इथं बाहेर आल्यानंतर इथं एक थोडंसं फोर्च आहे, तर देवीच्या डाव्या साईडला. तर तिथं पण ना पुजारी लोक वगैरे जे भाविकांना आरती वगैरे करायची असते ना देवीची, तर ते इथं थांबून करतात. मध्ये गर्दी असते म्हणून मध्ये नाही होऊ शकत, म्हणून तर ती आरती वगैरे सगळेजण इथं करतात. तर कुठल्याही देवाला तुम्ही जा, तिथं डोकं नेहमी टेकवा.
तर मीही तसंच करते. तर फायनली दर्शन वगैरे झालेलं होतं. तर इथं छोटीशी मूर्ती पण आहे देवीचीच आणि स्क्रीनवर आपली देवी दिसत असते. तर त्या स्क्रीनवर पाहूनच आरती करतात. तर पुढे इथं पहा आमची एक फेरी झाल्यासारखं झाली होती मंदिराला. इतकं भारी असं वातावरण वाटत होतं ना, सकाळ सकाळी असं म्हणजे यावंच नको वाटत होतं. तर फायनली उशीर होत होता म्हणून आम्ही निघालो. परत गुढीपाडव्याचा स्वयंपाक वगैरे पण होता घरी गेल्यानंतर. तर नेहमी दर्शनाला गेल्यानंतर मागे एकदा का होईना वळून पहा आणि जे देवाचं जे शिखर आहे ना, त्या शिखराचं दर्शन घ्या जाते वेळेस किंवा आल्या आल्या मी जाते वेळेस घेत असते. तर हे पहा देवीचं शिखर आहे, कळस म्हणतात त्याला वरचं, तर त्याचं दर्शन घ्यायचं आणि एक 5 ते 10 मिनटं नक्की बसा त्या ठिकाणी डोळे मिटून. परत तुम्ही जे काही दर्शन घेतलेत ना, ते प्रतिमा तुम्ही डोळ्यासमोर घ्या. मी तर इथं बसले होते थोडे वेळ. पाहू शकतात तुम्ही, परत गर्दी अचानकच वाढत होती. 3 वाजता आलो होतो, 4 वाजेपर्यंत पोचलो, दर्शन झालं, चरण तिथं झालेलं होतं. आता 5 वाजलेले आहेत, आता निघालोत घरी. तर चला आता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. श्री स्वामी समर्थ सर्वांना.